नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या सीएम मराठी न्यूज चॅनलवर। आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत। भरधाव ट्रकची दुचाकीला धडक बसली आणि शाळेत जाणाऱ्या दोघा मुलांना जागीच चिरडलं गेलं। बापासह दोनही मुलांचा जागीच मृत्यू झाला। ट्रकवरील ड्रायव्हर हा मद्यधुंद असल्याचा संशय वर्तवला जात आहे, पण ही घटना नेमकं काय आहे याविषयी संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका। पुणे जिल्ह्याच्या चाकण शिक्रापूर रोडवरती पिंपळे जगताप जवळ भीषण अपघात झाला असून यामध्ये बाप लेकांसह दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। दरम्यान ट्रकवरील ड्रायव्हर मद्यधुंद असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे। दुचाकीवरून शाळेमध्ये मुलांना सोडण्यासाठी जाणाऱ्या तिघांना चिरडल्याची घटना शिक्रापूर जवळील पिंपळे जगताप येथे घडली आहे। यामध्ये भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली। या अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाला। या प्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार शिक्रापूर चाकण महामार्गावर सकाळी ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला। शाळेमध्ये मुलांना सोडण्यासाठी जात असताना चिमुकल्यांवर काळाने घाला घातला। दुचाकीवरून चाललेल्या एका युवकासह दोन चिमुकल्यांना ट्रकने चिरडले। या अपघातामध्ये तिघांचाही जागीच मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलिसांसह उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांनी घटनास्थळी धाव घेतली। या घटनेमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे। घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे। तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत। पशुखाद्य वाहून नेणाऱ्या भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली। या अपघातामध्ये गणेश खेडकर या तरुणासह दोन लहान मुलांचा मृत्यू झाला। गणेश दोन मुलांना दुचाकीवरून शाळेमध्ये सोडण्यासाठी घेऊन जात होता। त्याचवेळी भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली। या अपघातामध्ये ट्रकने तिघांनाही चिरडले। शाळेमध्ये पोहोचण्यापूर्वीच मुलांना आपला जीव गमवावा लागला। गणेश खेडकर या तरुणासह तन्मय खेडकर आणि शिवम खेडकर अशी मृतांची नावे आहेत। तन्मय 3री मध्ये शिकत होता तर शिवम 2री मध्ये शिकत होता। या अपघातानंतर नागरिक संतप्त झाले आहेत। शिक्रापूर पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू केलेला आहे। या प्रकरणी ट्रक चालकाविरोधात गुन्हा देखील दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। तरीही या बातमीबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या सीएम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब देखील करा। शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन आलेली माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। धन्यवाद।